नमस्कार. सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही साडी कलेक्शन दाखवा असं बऱ्याचदा सांगितलेलं. मानसी हिरेताई, जिजाई कोल्हेवाड, प्राजक्ता कुलकर्णी आणि अजून बऱ्याच ताईंनी सांगितलेलं. साधना सोनवणे ताईंनी सांगितलेलं. चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर खरंच माफ करा, कारण की बऱ्याच आयडीला नावं नसतात आणि खूप दिवसापूर्वी कमेंट आली असेल ना तर ती लक्षात राहत नाही. तर आजची कहाणी सुरू होते ह्या व्हिडिओची रात्रीपासून. रात्री मी 1 वाटी मूग डाळ आणि समप्रमाणात 1 वाटी तांदूळ असे भिजायला टाकले होते. यात 4-5 दाणे मेथीचे टाकलेले आणि स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं हे मिश्रण. आणि मग त्यानंतर मी पाणी अगदी म्हणजे या बाऊलपर्यंत भरून असं रात्रभर भिजलेलं राहू दिलेलं. नंतर सकाळी उठून मिक्सरमधून वाटून घेतलेलं. ही चटणी ना जळगावलाही मिळते आणि इकडं बुलढाण्यातही मिळते. मी रविवारीच आणलेली. छान लागते. फक्त लसूण आणि आपलं मिरची दळलेली असते. तिखट असते चवीने तशी, पण पराठा किंवा आपलं चिली फ्लेक्स असतो ना तसंच वापरू शकतो. सगळ्यात आधी मी काय केलं, प्लेन जे हे मिश्रण वाटून घेतलेलं होतं ना, अगदी बारीक वाटलेलं प्लेन याचा डोसा तयार केला आधी, की प्लेन कशी टेस्ट लागते म्हणून. तर प्लेनही छान लागत होता. आणि नंतर ना मग यात मला भरपूर अशा म्हणजे आपल्याकडे जेही अवेलेबल असेल, कांदा, टमाटा, काकडी, नंतर गाजर, हे सगळं आपण यात ॲड करू शकतो. सगळ्यात आधी मी कांदा ॲड करून घेतला. कांदा बारीक चिरला होता आणि त्यात ना मी 1 चमचा जे तिखट आणलेलं होतं ना विकत, खायची चटणी असते ही भाकरीसोबत, तीही ॲड केली. त्यामुळे जास्त चव छान लागते. बारीक टमाटा चिरून घेतला आणि 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घेतले, तेही बारीक चिरून घेतलं. 1 गाजर घेतलं, तेही किसून घेतलं आणि तेही यात मी ॲड केलेलं आहे. हेल्दी असा हा म्हणजे आपला डोसा तर नाही म्हणता येणार, कारण की हे सगळं टाकल्यानंतर उत्तप्पा नक्कीच होईल, पण अगदी चविष्ट लागतो आणि पोटभर असा नाश्ताही होतो. हे रात्री भिजलं, सकाळी वाटून घेतलं आणि लगेच बनवून घेतलेलं आहे, की असं म्हणजे फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं नाही आहे. हे खाण्यासाठी आपण तिळीची चटणी वापरू शकतो, दही वापरू शकतो किंवा प्लेनही खाऊ शकतो नुसताच, छान लागतं. मग यासोबत मला अगदी छान चविष्ट असं दही बनवून घ्यायचं होतं. थोडीशी कोथिंबीर टाकली, त्यामध्ये जिरेपूड, भाजलेलं जिरे होतं त्याची जिरेपूड केलेली मी ती टाकली, काळं मीठ टाकलं. त्यानंतर पुदिन्याचे अगदी वाळवलेला पुदिना आहे, त्याला 2-3 पत्ते घेतले, ते बारीक वाटून घेतले. यामुळे ना फार छान चव येते. आणि 9-10 बुंदीचे दाणे टाकलेले. तुम्हाला जे आताच मी विकत आणलेलं तिखट दाखवलं ना, तेही अगदी थोडं चिमूटभर टाकलेलं. आणि त्यानंतर हा छान असा उत्तप्पा म्हणा, डोसा म्हणा, तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आणि मी बाजूलाच ना थोडंसं तेल टाकलं होतं, त्यात 8-10 कढीपत्ते टाकले, 1 मिरची टाकली आणि थोडा हिंग टाकला. आणि मोहरी ना नेमकी मला थोडी घाई झालेली म्हणून मग मी संपलेली, तर म्हणजे पुडी फोडायची राहिलेली म्हणून राहिली. मोहरीही टाकायची. अतिशय चविष्ट असं दही लागतं हे. आपल्याला सगळ्यांनाच ना नाश्ता काय बनवायचा किंवा रात्री अगदी शॉर्टकट जेवण काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर असा डाळींचा, कडधान्यांचा उपयोग केला ना तर आपलं खरंच हा प्रश्न खूप सॉल्व होतो. हे रात्रीही खाऊ शकतो आपण, कारण की खूप इझी आहे. बनवणं तर इझीच आहे, पण पचायलाही खूप म्हणजे साधा, एकदम इझिली पचेल असा. नंतर मग मी जे कपडे राहिलेले होते घड्या करायचे, त्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. आज सगळ्यात मी आधी नाश्ता बनवून घेतलेला. मी रोज स्वयंपाकही करून घेत असते, कारण की त्यानंतर ना रिलॅक्स असं आवरू शकतो. पण आज जरा उलट झालेली होती क्रिया. या टेबलवरतीही बराच पसारा झालेला होता, तोही आवरून घेतला. नंतर या 2 कपाटांच्या मध्येही बऱ्यापैकी उन्नतीने कागद जमा केलेली. त्यानंतर हा ओटा मी स्वच्छ असा झाडून घेतला. अंगण तर झाडलेलंच होतं सकाळी, पण ओटा परत ना पक्षी येतात किंवा झाडांची पानं पडतात ना, मग मी 1-2 वेळेस तरी झाडून घेत असते.
नंतर गॅस ओट्यावरती जीही भांडी पडलेली होती ती किचन सिंकमध्ये जमा केली आणि त्यानंतर मी कपडे वाळवायला म्हणजे टाकले. व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये सगळी कामं होऊन जातात, पण कपडे मात्र वाळवायचे राहून जातात. कारण की ते काम ऑप्शनला येऊन जातं. मशीनमध्ये धुवून पडलेले असतात, पण नंतर टाकू या विचारात लेट होतं. नंतर मला कर्टन्स लावून घ्यायचे होते हॉलमध्ये. आमच्या घर मालकांनी मला रॉड आणून दिलेले. मग ते मी लगेच माझ्याकडे जेही कर्टन्स होते आधीचेच तेच लावलेले. पक्ष्यांचा कर्टन्स एका बाजूला लावला आणि हा नेटचा समोर लावला. कारण की समोर रिकामा प्लॉट आहे, त्यामुळे लोकच नाही दिसत. आणि बाजूला पण आहेत खरं, पण विंडो म्हणजे वेगवेगळ्या बाजूला आहेत. आमच्या बाजूला भिंत येते, त्यामुळे कोणी कुणाचं म्हणजे दिसण्याचा काहीच प्रश्न येत नाही. सोफा तर आता 10 वेळेस जरी आवरला तरीही तो न आवरलेल्यासारखाच दिसतो. कारण की दोघंही मुली आता घरी सुट्टी लागली म्हणून. नंतर जे रॉडला पेपर लावून आले होते ते मला नंतर लक्षात आलं, अरे हे पेपर तर मग मी मांडणींवरतीही टाकू शकते. अगदी छान आहेत ते, इझिली पुसल्या जातील, प्लास्टिकसारखे आहेत. नंतर आधीचा जो सगळ्यात आधी कापला तो जरा मी नीट कापायला हवा होता अशी मला जाणीव झाली. नंतर उन्नती तनिष्काचे जेही मागच्या वर्षाचे पुस्तकं होते ते मला दुकानात देऊन टाकायचे होते. प्रेसचे कपडे टाकायचे होते, तर त्यासाठी मी पिशव्यांवरती पॅक केलेले. खरं तर माझ्याकडे खूप साड्या नाही आहेत, अगदी लिमिटेड साड्या आहेत. आणि ज्या आधीच्या होत्या अगदी माझ्या लग्नापासून नंतर मी BEdला असताना घेतलेल्या, तर त्या साड्या मी माझ्या बहिणीला देऊन टाकलेल्या. कारण की ती शिक्षिका आहे, तिला बऱ्याच लागतात आणि आपण पण म्हणजे माझ्या काही वापरात येत नव्हत्या एवढ्या, म्हणून मग मी पण त्यात इंटरेस्ट घेतला नाही. ज्या आवडतात त्याच ठेवल्या आणि तिला जवळपास 15-1 साड्या मी देऊन टाकलेल्या. पडून पण साड्या खराब होतात, मग म्हणून कोणी वापरत असेल तर त्या आपण नसू वापरत तर देऊन टाकलेलं योग्य. ही आहे बांधणीची साडी. ही प्रकार मारवाडी स्त्रिया नेसतात या प्रकारच्या साड्या. तुम्ही बघितलेलं असेल. ही माझी खूप आवडती अशी साडी आहे. ही राजस्थानवरून घेतलेली आहे. तर हिला मी आत्ताच मागे नेसलेलं, मग हिला रोल प्रेस करायची गरज आहे आता. तर मी लवकरच नाशिकला गेली का रोल प्रेस करायला टाकून देईल. ती मला खूप आवडते. नंतर ही सिल्क टाईपच साडी आहे. आता शूटिंग करताना साड्यांचा कलर जरा वेगळा दिसत आहे. या साडीचा कलर थोडा वेगळा आहे, पण म्हणजे याच्यात उठून दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. हा साडीचा कुठला प्रकार आहे ते मला काही माहिती नाही, फक्त मी तुम्हाला दाखवते. हिचा पदर असा आहे, पण नेमकं कॅमेऱ्यामध्ये काय माहिती अजिबात म्हणजे दिसत नाही. मी आता तुम्हाला फक्त जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही साडी पण मला खूप आवडते. अगदी छान अंगाला असं चापून चुपून बसते आणि रिच म्हणजे रिचनेस येतो ही साडी नेसल्यानंतर. नंतर मला ही साडी पण खूप आवडते बांधणीची. ही मी नाशिकमधूनच घेतलेली. मला या टाईपच्या साड्या खूप आवडतात बांधणीमधल्या. ज्याला लेस असेल किंवा बांधणी असेल आणि लाईट वेटेड असतात, मऊ असतात या साड्या, म्हणून मला या खूप आवडतात. साडीबद्दल ज्याही वेळेस मला कमेंट्स यायच्या मला असं वाटायचं की मी नेमक्या काय दाखवू. माझ्याकडे अगदी साध्यासुध्या साड्या आहेत, यापेक्षा चांगल्या तुमच्याकडे असतील, म्हणून मग म्हणजे नेमकं अगदी 10-12 साड्या अशा काय दाखवू हा मला खूप प्रश्न पडला होता. पण जिजाई कोल्हेवाड ह्या IDवरून ताई मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट्स करत होत्या की साडी कलेक्शन दाखवा. मग मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी माझ्याकडे ज्याही साड्या आहेत त्या दाखवलेल्या. त्या मेहंदी कलरची साडी ती पण मला खूप आवडते. ती पण सिल्क टाईपच आहे, लाईट वेटेड आहे. आणि ही जी साडी आहे ही मी 2 वर्षापूर्वी घेतलेली, मी आणि माझ्या मैत्रिणीने. तर हिची फॅशन आता खूप आलेली आहे. ती पण खूप स्मूथ आहे. आणि ही साडी ब्लॅक कलरमध्ये आहे.
ही मी आमच्या बिल्डिंगमध्ये ना हळदी कुंकू होतं ना त्यावेळेस सगळेजण ब्लॅक साडी नेसतात. ही इथे इतकी सुंदर दिसत नाही, पण रिअलमध्ये ना खूपच सुंदर अशी ही साडी दिसते. नंतर ही माझ्या बहिणीची होती साडी, तर मला खूप आवडली होती, तर मी तिच्याकडून घेऊन घेतलेलं. ही पण एकदम लाईट वेटेड साडी आहे. इथे पण शूटिंगमध्ये हिचा कलर वेगळा दिसत आहे, पण रिअलमध्ये ना मोरपंखी असा सुंदर कलर आहे. आणि याचं ब्लाऊज रेड कलरमध्ये जर घातलं ना याला म्हणजे प्राजक्ता कुलकर्णी ताईंनी सांगितलेलं की कुर्ता कलेक्शन दाखवा. त्यांनीही बऱ्याचदा सांगितलं. मी जे रोज वेअर करते ना व्हिडिओमध्ये, अगदी तेच कुर्ते आहेत माझ्याकडे. असं काही विशिष्ट एकदम फंक्शनली असं म्हणजे घालतो ना तसे कुर्ते वगैरे नाही आहेत. मी ना म्हणजे खूप कपडे घेणाऱ्या लोकांमधली नाही आहे. मला भांडी घ्यायला खूप आवडतात, पण कपडे ना तसं मी खूप कमी घेत असते. साड्या तर मी मागच्या वर्षी ज्या उन्हाळ्यात ना येवल्यावरून घेतलेल्या होत्या, त्यावेळेस ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल ना त्यांना नक्कीच माहिती आहे. तर त्या 3 साड्या घेतल्या होत्या मी येवल्यावरून, तर तिथल्याच घेतलेल्या आहे. बऱ्यापैकी साड्या ना मला माझी आई आणि माझ्या काकूही खूप देतात, आणि बऱ्यापैकी साड्या ना मी माझ्या काकूंकडून पण विकत घेतलेल्या आहे, कारण की ना त्यांच्याकडे खूप सुंदर अशा आणि म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीच्या ना साड्या मिळतात. शूटिंग करताना ना आधीची साडी एकदमच लाईट दिसते आणि ही साडी खूप डार्क दिसते. पण ती लाईट साडी थोडासा कलर छान असा उठून दिसतो आणि हिचा कलर थोडा कमी आहे म्हणजे, पण इथे खूप डार्क दिसत आहे. ती माझ्या बहिणीने घेतलेली, मला बरीच वर्ष झाले, म्हणजे जवळपास 5-6 वर्ष झाले असतील. ही साडी मी येवला येथून घेतलेली होती. म्हणजे मी 3 साड्या घेतल्या होत्या येवला येथून, पण मला ना त्यांची एवढी काही चांगली क्वालिटी वाटलेली नाही आहे तसं पैशांच्या मानाने, कारण की 1500च्या पुढेच होत्या त्या साड्या. मी दुकानाचं नाव घेतलेलं नाही आहे, कारण की मी कोणत्या दुकानातून घेतलेली होती साडी तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पण नाशिकला ना काबरामध्ये अतिशय सुंदर अशा साड्या मिळतात. म्हणजे मी तिथून 2-3 ज्याही घेतलेल्या ना त्यांचा अनुभव माझा खूप छान आहे. म्हणजे 3 साड्या घेतलेल्या तर तिघंही अगदी छान निघालेल्या आहेत. ही पण येवला इथूनच घेतलेली आहे. ही 1100 रुपयाची की 1200ची अशी काहीतरी होती. आमच्या नाशिकमधील ना काबरा कलेक्शन पुणे येथे पण आहे. पिंपरी चिंचवड की पिंपरी सौदागर येथे आहे, कारण की त्यांनी मला सांगितलं होतं. ही पण काबरामधून घेतलेली आहे. इथे ही ना थोडी चुरगळलेली आहे, कारण की ही पण मी नेसलेली होती मागेच. कॉटन आहे, पण एक वेगळंच कॉटन आहे. इतकं सॉफ्ट आहे ना, आणि घातल्यानंतर ना खूपच सुंदर अशी ही साडी दिसते आणि रिच पण दिसतो आपण ही साडी घातल्यानंतर. ही पण मला खूप आवडते. म्हणजे ही घातल्यानंतर ना प्रत्येकजण हिची म्हणजे स्तुती करत होती, म्हणून मग मला जाणवलं की ही साडी खूप छान आहे. ही तर ना 8 वर्षापूर्वीची माझी हळदी कुंकूचीच साडी आहे. पहिल्यांदा आम्ही ज्या इकडे राहायला आलो होतो नाशिकला आमच्या घरामध्ये, त्याची पूर्वीची. ही पण माझी खूप फेवरेट साडी आहे. ही पण काबरामधलीच आहे. मला या प्रकारच्या साड्याही खूप आवडतात, प्लेन आणि बॉर्डर अशी. ही साडी मी 1 किंवा 2 व्हिडिओमध्ये घातलेली असेल, ती तुम्ही बघितलेली असेल. हिचं ब्लाऊजही खूप सुंदर आहे. जी ब्लॅक दाखवली ना सेम तिच्यामधलाच हा प्रकार आहे. ब्लॅक पण अशीच सुंदर दिसते आणि तिचं ब्लाऊजही पुढून आणि मागून गळ्याला पूर्ण असं वर्क आहे. साडी नेसल्यानंतर ना ती अजिबात असं म्हणजे जाणवत नाही की वजनदार वगैरे, एकदम लाईट. मी यापूर्वी ना साडी घातली असा शब्द वापरला. साडी ॲक्च्युली नेसायची असते, सॉरी त्यासाठी. आणि ही माझी बहीण आहे, ठाण्याला राहते, तिने मला दिलेली. ही पण एक साडी आहे, ही पण मला खूप आवडते. हिचा कलरही खूप वेगळा दिसतो इथे, म्हणजे असा वेगळाच वाटतोय, पण रिअलमध्ये सगळ्या साड्यांचे कलर वेगळे आहेत आणि इथे दिसतात वेगळे. ही पण अगदी लाईट वेट आहे, मस्तच दिसते ही नेसून. तुम्हाला या सगळ्या साड्यांमधली कुठली साडी आवडली तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा हां. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, आणि बरेच जण ना व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. ही साडी ना कलमकारी आहे. दिसायला तर खूप साधी दिसते, तुम्ही बऱ्याच जणांनी घेतलेलीही असेल,
पण नेसल्यानंतर अतिशय सुंदर अशी दिसते. माझ्या बहिणीने पण म्हणजे मी माझ्या बहिणीला पण घेतली होती ही साडी. तर तिला ना सुरुवातीला असं वाटलं होतं की एकदम जुनाटसारखी काय साडी आणली, पण तिने ज्यावेळेस शाळेत नेसली ना त्यावेळेस सगळ्यांनी कौतुक केलं आणि अगदी छान वाटली. आमच्या इथे ना डोंगरे वसतिगृहाला एक्झिबिशन लागतं ना, तर त्यावेळेस मी तिथून घेतलेली आहे ही जी कलमकारी साडी. आणि ही माझ्या आईने मला म्हणजे आईने स्वतःसाठी घेतली होती, पण मला आवडली म्हणून मग मी ती घेतली. ब्रासो टाईप आहे ती. हिचा कलरही खूप वेगळा दिसतोय. रिअलमध्ये हिचा कलर एकदम फ्रेश आहे. ही साडी पण मला खूप आवडते, कारण की ही लाईट वेटेड तर आहेच, पण तिचा पदरही छान आहे. तिला जी बॉर्डर आहे साडीला, तर तीही अगदी सुंदर अशी उठून दिसते. ही साडी पण मी येवला इथून घेतली होती. मागच्या वर्षी तुम्ही बघितलेली. छान आहे, पण ही ना नेसल्यानंतर ना अशी स्मूथ नाही वाटत मला. म्हणजे हिची प्राईस काहीतरी 1900 रुपये होती, पण त्या मानाने ना असं चरचर फील होतं ना आपल्याला काही साड्या घातल्यानंतर, अगदी तसंच वाटतं. ज्याही साड्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला दाखवलेल्या. ब्लाऊजसाठी ना मी हे बॉक्स वापरते. 80 रुपयाचा एक बॉक्स आहे आणि अगदी इझी असं मस्तच आपले ब्लाऊज मावतात. सिल्कच्या किंवा काठापदराच्या साड्या असतील ना, तर त्या नाशिकला आहेत. म्हणजे कांजीवरम सिल्क म्हणा किंवा पैठणी, अशा त्याही लिमिटेड 4-5च आहेत माझ्याकडे. जास्त मी म्हणजे वापर नसल्यामुळे घेणं पसंत नाही करत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. चला परत भेटूया आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत.